याची दक्षता घ्यायची आहे. ज्या क्रॉस मॅचेससाठी आयोजक तुम्हाला थोड्याच वेळा सांगतील कशा पद्धतीने क्रॉस मॅचिंग तुमचे होणार आणि त्याच्यामध्ये जो जिंकेल तो मग जाणार मेगा फायनलमध्ये. मात्र चांगला खेळ ज्या संघाने केला त्या संघांमध्ये आतापर्यंत त्रिवेणी 11 वलवली याने 3 मॅचेस जिंकून प्रथम स्थानावर स्थान मिळवला. महेंद्र दादा पाटील यांचा हा संघ आणि विनोद म्हात्रे या संघाचे पॅकर. त्याच्यानंतर आपण पाहिलं क्वालिफाईंग टीममध्ये सुमित 11 पडगे, संतोष भोईर हे पॅकर आहेत संघाचे आणि निलेश भोईर पडगे हा संघाचा कर्णधार. त्याच्यानंतर आता जो सामना झाला त्याच्यामध्ये शिवांश 11 ज्या संघाच्या कर्णधाराने स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन काय फलंदाजी केली तो निवृत्ती भोईर आणि त्याचबरोबर संघाचा पॅकर सुद्धा निवृत्ती भोईरच आहे. म्हणजे आपल्या संघाला आपणच जबाबदारीने पुढे घेऊन जायचं हे दाखवू दिलं. असा शिवांश 11 टेंबोडे संघाचा चांगलं नेतृत्व निवृत्ती भोईर ह्या एक क्वालिफाईंग टीम झाली आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता ही जी मॅच होणार आहे विहान खाडेकर 11 आणि आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवारी या संघांमधून जो जिंकेल तो मात्र क्वालिफाय करेल सेमीफायनलसाठी. निवृत्ती माझ्यासोबत आहे. निवृत्ती मला तुला एक विचारायचं आहे. कॅमेरा ब्रेक आहे. अरे आपण आपला विभाग श्रीमंत आहे, नाईट मॅचेस खेळू. श्रीमंत विभाग आहे आपला मनाने पण आणि पैशाने पण. आणि याच दरम्यान निवृत्ती जबरदस्त खेळ झाला कारण ज्या खेळाची अपेक्षा होती तुझ्याकडून आणि तुझ्या संघाला जी जबाबदारी खेळ पाहिजे होता तो खेळ पाहायला मिळाला. आणि महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. किती प्रेशर होता आणि कशा पद्धतीने रणनीती होती तुझ्या खेळामध्ये? नक्कीच तुमचं बरोबर आहे. मला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यायचीच होती कारण आमचा संघ डिफेन्ससाठी एक चांगला आहे. बॅट्समन एवढा मोठा आमच्या संघामध्ये नाही आहे तर मला तो टिकून पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15-16 रन मारण्याचा माझा एक चांगलाच निश्चय होता. आणि ज्या पद्धतीने हेमराजने गोलंदाजी केली 5 धावा फक्त खर्च केल्या त्याच्यानंतर अजितची गोलंदाजी चांगली झाली. अशा ह्या गोलंदाजांकडून तुला अपेक्षा होतीच का पहिले की त्यांनी सरप्राईज केलं तुला? हां बरोबर आहे कारण आमची लास्ट मॅच कालची मॅच झाली होती. थोडी आमची निराशी झाली होती गोलंदाजाकडं पण आज मी त्यांच्याकडून एक विश्वास संपादन केला होता की ते नक्कीच चांगला त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स देणार. धन्यवाद. हे होते निवृत्ती माझ्यासोबत. निवृत्ती माझ्यासोबत होते. धन्यवाद. अनाउन्समेंट याची क्वालिफाईंगची करतो तो आला मात्र बोलू द्या. तर याच्यानंतर लगेच सामना चालू करायचा. प्लीज नो टाईम वेस्ट. कृपया वेळेला महत्त्व द्या कारण खूपच आमचे अशोक उळवेकर सांगतायत की प्लीज वेळ खूप महत्त्वाचे आहे. आपण जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच विहान खाडेकर विपक्ष आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी या 2 संघामधला आपण सामना पाहतो. प्रथम नाणेफेक जिंकलं होतं विहान खाडेकर आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे विहान खाडेकर वलप या संघाला. आणि यस प्रथम गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश उळवेकरचा चेंडू यावेळी प्रहार करतोय. चेंडू हवेमध्ये विसरण्याची शक्यता. चेंडू यावेळी काय करतोय पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे काय घडलंय सुरेख सुस्थितीमध्ये पाहिलं तर इथे डिसिजन इज पेंडिंग. पंच निर्णय देतील. पंच जो निर्णय देतील तो मान्य असेल. यस पंच निर्णय देणार आहेत. 2 पंच आपण पंच आपलं डिसिजन कळवायचं आहे. यस आणि कॅच नाही आहे. सुरेख कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित त्याची बॅलन्स गेला असावा. बॅलन्स गेल्याच्या नंतर बॅलन्स सावरण्यासाठी त्यांनी चेंडू हातातून सोडलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हे पंचांचा निर्णय कॅच नाही आहे कारण बॅलन्स सांभाळण्यासाठी. परमेश्वराचा खेळ काय कळत नाही. कॅच सापडली होती हातामध्ये नितीन काताराच्या पण ती पण आता फेकावी लागली. म्हणजे परमेश्वरचा खेळच कळत नाही. चांगला फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये कॅच सापडली होती आणि ती पण कॅच नाही आहे. आता नक्कीच बॅलन्स आवडण्यासाठी त्यांना कॅच हातातून फेकावी लागली त्याच्यामुळे कदाचित ते कॅच नाही आहे. जे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो रुपेश उळवेकर यांच्या गोलंदाजीतून पाहिलं तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आत्तापर्यंत. इथे पाहिलं तर फलंदाज आपण पाहू शकता रवी शेळके
आणि महेंद्र पाटील अशी जोडी सज्ज आहे. पाहिलं तर आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाकडून हे दोन आक्रमक कसे फलंदाज यावेळी सिद्ध करण्यासाठी सज्ज असेल ते म्हणजे रवी सेलके आणि महेंद्र पाटील अशी सज्ज जोडी. रुपेश उळवेकर यावेळी आपल्या षटकातील पुढचं चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. कमबॅक करावं लागेल. सामना 5 षटकांचा आहे. नक्कीच इथे पाहिलं तर यावेळचा चेंडूसुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अगदी सहजगत्या चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा इथे सिद्ध होतो. रुपेश उळवेकर पहिल्या चेंडूवर अतिशय मोठा फटका आला होता. कदाचित कॅचसुद्धा ती पकडली गेली असती. बॅलन्स संतुलित करण्यासाठी त्याला कुठेतरी कॅच ती भूमीला दान करावी लागली आणि पुन्हा एकदा रुपेश उळवेकर यावेळचा चेंडू हवेमध्ये कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढतोय. आता मात्र सोडणार नाहीये आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन. नितीन काका यांच्या हातामध्ये कॅच गेली आणि बॅक टू पॅव्हिलियन. पहिला धक्का, पहिला मोडा, पहिला गडी बाद. डीजे रायगड किल्ला महाराजांची शान लागे. रायगड किल्ला महाराजांची शान लागे. रायगड किल्ला महाराजांची शान लागे. नक्कीच नितीन काथारा आपण सुरेख कॅच लपवण्यात यशस्वी होतात. प्रत्येक आजच्या दिवसामध्ये पाहिलं नितीनने एकही कॅच सोडली नाहीये. पहिली कॅचसुद्धा त्याने सुंदर घेतली. दुसरी कॅचसुद्धा आता घेतलं. नितीन 106 नाही, त्याने 4-5 कॅच सोडल्या असतील. 106 वगैरे काही नाही आहे. तर खरोखर चांगल्या प्रकारचे कॅचेस घेण्यात यशस्वी आहेत नितीन काथारा. 106 वगैरे त्यांचं काही अफवा करू नका. नाही, अफवा आहे ॲक्च्युली. ही खोटी कोणीतरी माहिती पुरवली आहे. 108 वगैरेच्या 10 कॅचेस आहेत. एक दोन कॅचेस सुटतात, हरकत नाही आहे. कारण क्रिकेट आहे, काही होऊ शकतो, काही घडू शकतो. परंतु नक्कीच नितीन काथारा चांगले प्रयत्न करतायत. आता आपण त्याचं प्रीतमभाई आता प्रात्यक्षिक पाहिलं. ती पहिली कॅचसुद्धा कॅचच होती. बॅलन्स संतुलित करण्यासाठी त्यांना हातातून ती कॅच ड्रॉप करावी लागली कदाचित. परंतु ही सुद्धा कॅच सुरळीत लपकवली आणि नितीन काथारा उर्फ काका एक माहीर आहेत कॅच घेण्यासाठी. ज्या पद्धतीने रुपेश उळवेकर याचा विश्वास आहे नितीन काथारावर आणि तो संपादन करत असताना आपण नितीन काथाराला एक जबरदस्त फिल्डिंग, कारण मागे एक लीग मॅचेसमध्ये नाईट मॅचेस खेळत होती, तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण कळंबोली संघाविरुद्ध केला होता आणि आपला पूर्ण विभाग त्या मॅचमध्ये जिंकला होता. तोच नितीन काथारा काय झेल घेतली आहे, या झेलचं कौतुक नक्कीच होणार टीमकडून. मात्र वैभवकडून कनेक्शन आलंय. महेश भोईर तिथे सज्ज, कोणती चुकी करणार नाही. झेल बा पाहिलं तर रुपेश उळवेकर, अशोक उळवेकर, रुपेश उळवेकर पाहिलं ना तर खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, एकही धाव नाहीये. 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करण्यात यशस्वी झालाय. नाही नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता. इथे कुठे बॅकफुटला येण्याचा प्रयत्न करतोय आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. राजेश कातारा, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला विचार करावा लागेल कदाचित. स्वतः येतात राजेश कातारा आपल्या संघासाठी. वाघ, राजेश कातारा वाघ आहे, वाघ. परंतु पहा या फलंदाजीवर वाघ होणं गरजेचं आहे. रुपेश उळवेकर सुद्धा कमी नाहीये. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आता मात्र ते सोडणार नाहीये आणि वाघाने आपली डडकाळी आता सोडलेली आहे आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकार. डीजे ओपन करतो राजेश कातारा यांच्या बॅटमधून. पहिला चौकार, 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा रुपेश उळवेकर आपल्या षटकातील
पुढचं चेंडू ड्राईव्ह केला, सुंदर दक्षिण गलितच्या क्षेत्रामध्ये होते. इथे एक दोघांचे प्रयत्न, परंतु इथे सुस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज अगदी सुस्थितीमध्ये. एक डाव खर्च होतं. एका डावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय एक षटकाच्या अखेरीस 5-2 बाद 5 अशी अवस्था पाहिली तर आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाची. आपण स्ट्राईकला पाहतोय, त्याचबरोबर उमेश भोईरला मी पाहतोय, एक सबस्टिट्यूट फिल्डर आपण तिथे पाहतोय. जबरदस्त मॅच. आणि ही मॅच का महत्वाची आहे, दोन्ही संघांना तेवढीच ताकद लावावी लागेल. रुपेशने आपलं कार्य केलंय, कर्णधाराचं कार्य झालंय. आता मात्र राजेश कातारला स्वतःचं कॅप्टनशिपची क्वालिटी दाखवावी लागेल. ही कॅप्टनशिप क्वालिटी, तुमचं परफॉर्मन्स आणि तुम्ही खेळलेले क्रिकेटचे धडे आता मैदानात तुम्हाला गिरवावे लागतील. आउट ऑफ फॉर्ममध्ये जरी आम्ही असलो मात्र चांगलं खेळ आता या विभागाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने निवृत्ती खेळलाय, ज्या पद्धतीने हेमंत पालकरची फलंदाजी आपण पाहिली, त्याचबरोबर सपोर्टिंग टीम आपण जर पाहिली तर प्रवीण कुंभारचाही चांगला खेळ झाला. सुभाष ठाकूर ज्याने जबरदस्त खेळी केली आणि किशोर भोपी त्याला कसं विसरून जमेल, ज्याने पहिली 50 या विभागाची मारे रिव्हर्स आहे आणि कनेक्शन प्रॉपर, बॉल ट्रॅव्हल करतोय, चौकार. केलं, बॅटला कनेक्शन प्रॉपर होता, बॉल ट्रॅव्हल केलं, मैदानाला चुंबन घेत बॉल सरळ सीमारेषा पार पाहायला मिळालं. धावसंख्या 9 आपण पाहतोय. दुसरा बॉल महेश भोईर, जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आणि गोलंदाजीच्या भोईरवर आपण पाहतोय. पुन्हा रिव्हर्स मारण्याची. आता मात्र काय घडलंय, नकार दिलाय. आणि नकार का दिलाय त्याला माहिती आहे, टिकेंगे तो लढेंगे, कारण टिकणं गरजेचं आहे. विकेट विनाकारण टाकण्याची काही गरज नाहीये हे भापलंय ते मात्र आपण राजेश काथाराने. जबरदस्त गोलंदाजी, खोलवर चेंडू पाहिला, लो फुल टास, कनेक्शन घेऊ दिलं नाही आणि चांगला चेंडू म्हणता येईल. आणि त्याचबरोबर कमलाकर पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. नेवालीचे सिनियर प्लेअर आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून यष्टीरक्षण आपण पाहतोय. जबरदस्त यष्टीरक्षण कमलाकर दादा पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. महेश भोईर याचा तिसरा चेंडू, बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. मी मगाशी म्हटलं होतं, एक तुम्हारी तो एक हमारी. जर रुपेश उल्वेकर कर्णधार म्हणून करू शकतो तर राजेश कातारा का नाही. राजेश कातारा 3 चेंडू खेळलाय, 8 धावसंख्या ठोकून काढल्या, 2 चौकार पाहायला मिळालं आणि ग्राउंडच्या वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये राजेशकडून आपल्याला फलंदाजी करताना पाहतोय. धावसंख्या राजेश टोटल 13 धावसंख्या आपण पाहतोय. राजेश वैयक्तिक खेळतो 12 धावसंख्येवरती. काय गरज होती का, केलेली चुकी घेतलेला फायदा. यू मिस आय हिट. आणि राजेश कातारा बॅक टू पॅव्हिलियन.
फिरून आला ना बाबा भगवा कपणीवाला. सारा नेपाळ फिरून आला ना बाबा भगवा कपणीवाला. काय नाही चालत तिथं तंत्र मंत्र, म्हणून आपण स्पर्धेतून बाहेर. धन्यवाद. अशोक उल्वेकर होते हे. प्रेम आहे त्यांचं आपल्यावर. झेड विटामिन, यांच्याकडे विटामिन झेड आहे पाले बुद्रुककडे. आता मात्र 13 धावसंख्या धावफलकावर पाहतो आणि ते 13च्या 13 धावा राजेश कातारांनी काढल्यात. मात्र चुकी केली. आता मात्र इन्फॉर्म बॅट्समन शंकुनाथ गडगे, ज्याचा होम ग्राउंड आहे. शंकुनाथ गडगेने काल काय मॅच फिरवली होती, मात्र शेवटच्या बॉलला वीरेंद्र पाटीलने काय चेंडू टाकला आणि मॅच जिंकून दिली. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव तसाचरित्या पूर्ण. दुसऱ्यासाठी कॉल आहे. महेंद्र अर्ध्या पिचवर पोहोचला. ही रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. आपण जर उल्लेख केला या विभागामध्ये तर रुपेश उल्वेकर, महेंद्र पाटील, हरचंद चौधरी, अशोक उल्वेकर हे धावण्यामध्ये जबरदस्त यांचं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतंय. आणि या विभागाचं काय कौतुक करावं, जेवढं करू तेवढं कमीच. या विभागामध्ये श्रीमंती आहे ना, ती मनापासून आहे. तुम्हाला सर्वकडे श्रीमंत भेटतील, पण या विभागासारखे श्रीमंत कधीच मिळणार आहे. कारण दानशूर व्यक्तिमत्व याच विभागामध्ये. अरे एक कॉल केला ना 15 मिनिटामध्ये 1 लाख रुपये तयार होतात या विभागाच्या आयोजनासाठी. या विभागाची ताकद आहे आणि या दानशूर व्यक्तिमत्वाची त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ह्या विभागातील दानशूर व्यक्तिमत्व इथे विभागाच्या मॅच असल्या कधी कोणत्या पक्षाचा विचार करत नाही. इथे सर्व पक्षीय लोक तुम्हाला मिळतील. कारण या विभागामध्ये एक गोष्ट मात्र खणखणीत भरलेली आहे, तो म्हणजे प्रेम आणि जीवाला. कारण ते विकत आणता येत नाही, ते मनापासून निघतंय आणि ते फक्त या विभागामध्येच तुम्हाला मिळेल. कारण या विभागाची ती गोडी आहे. आतापर्यंत 2 ओव्हर झाल्यात. आता मी बोलतोय दिनेशजी बारशे सर यांच्याकडे. धन्यवाद. धावफलकावरती एकूण धावा पाहिले तर 16 धावा. धावफलकावर जसे प्रीतम पाटील म्हणाले की विभागाचं प्रेम, कारण हे प्रेमच असं आहे की ते राजकीय चपला बाहेर ठेवून सर्व काही अगदी प्रेमभावाने करत असतात. नक्कीच प्रीतम पाटील, आपलं समालोचन सर्व प्रेक्षकांना आवडलं. आमचे अमित करव साहेबांकडून 99 रुपयाचं बक्षीस आले पा ऑनलाईन, ते सुद्धा खूपच चांगलं असं समालोचन. 100ला 1 कमी, नक्कीच महत्त्वाचं आहे. पाहिलं तर आपण स्पर्धा पाहतो. विहान खाडेकर वलप विपक्ष आई गावदेव गौरी स्पोर्ट्स नेवाली या 2 संघामध्ये एक बिग फाईट मॅच. पाहिलं तर आई गावदेवी संघ आपण सध्या फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करत असताना इथे 2 षटकं संपलेत आणि 2 षटकानंतर आपण धावफलकावरती एकूण धाव पाहत आहे 16 धावा. 16 धावा करण्यानंतर अजूनही 3 षटकं बाकी आहेत. नक्कीच अजून 12 चेंडू झाले आहेत खेळण्यासाठी, परंतु महेंद्र पाटील अजून पण एकही चेंडू खेळलेला नाही आहे. परंतु आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर आहेत ते फलंदाज शंकुनाथ गडगे. यावेळीचा चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल्स होतोय. दरम्यानच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. तर दरम्यान इथे पाहिलं तर 2 धावा तिसरा गरजेचा प्रयत्न, परंतु नकार आहे. 2च धावा आणि 2 धावेच्या मदतीनं पाहिलं गेलं तर संघ पोहोचलाय तो म्हणजेच 18 धावसंख्येवरती. नक्कीच कमबॅक करणं गरजेचं आहे. ते 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकानंतर पाहिलं तर कमीत कमी 60 ते 65 धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये त्रिवेणी 11 संघाने 100% परफॉर्मन्स अजून शिल्लक ठेवला आहे. तर सुमित 11 संघाने 90% परफॉर्मन्स अजून त्यांचा बाकी आहे. तर शिवांश 11 आणि 80% परफॉर्मन्स अजून बाकी आहे. यावेळी पुन्हा एकदा झेलची अपेक्षा होती. कदाचित महेश भोईर झेल ड्रॉप करतात, थोडेसे पडलं सोडतायत, परंतु कॅचमध्ये थोडीशी भूमीला दान केली आणि अशा प्रकारे पाहिलं तर एक महत्त्वाची सफलता इथे प्राप्त करणं यशस्वी झाली. सफलता नाही आहे, सुंदर इथे फलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावर एकूण धावा लागल्यात 20 धावा. सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज पाहिला तर सुंदर गोलंदाजी करतोय तो मकरंद मस्कर. मसलं तर खूप
वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे, जुने जाणते परंतु अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेकडे ट्रॅव्हल्स होतं, रुपेश उलवेकर स्वतः चेंडूला गॅदर करतायत. अशा प्रकारे एक सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून केलं गेलं आणि एकच धाव, एका धावेला व्यतिरिक्त काही नाही आहे आणि संघ पोहोचला आहे 21 या धावसंख्येवरती. 15 चेंडू झालेत, 16वा चेंडू आता महेंद्र पाटील पहिला चेंडू खेळणार. महेंद्र पाटील पहिला चेंडू कशा प्रकारे खेळतायत हे पाहणं गरजेचं आहे. या रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, कदाचित चेंडू थर्ड स्लिपच्या दिशेकडे ट्रॅव्हल्स होते. एक धाव सहजगत्या पूर्ण, एका धावेच्या मदतीनं लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण आणि एका धावेनं संघ पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. कमबॅक करणं गरजेचं आहे. मकरंद मस्कर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अनुभव असं शांत डोक्यानं खेळ करणं गरजेचं आहे. कुठलीही पद्धत स्वीकारायची असेल तर शांत डोकं ठेवणं गरजेचं आहे, संयम बाळगणं महत्त्वाचं आहे. आताचा चेंडू हवेमध्ये विरतोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क, षटकार डीजे. प्रदर्शित करतो. याच दरम्यान ते पाहणं मोहन शेठ गरजेचं आहे. भोईर वलप यांचं आगमन झालंय. माजी सरपंच वलप यांचं आगमन झालंय. साहेब यायचं आपण व्यासपीठावर. त्याचबरोबर पाहिलं तर वलप गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे आणि क्रिकेटची आवड असणारे सन्माननीय माजी सरपंच मोहन शेठ भोईर या साहेबांचं या मंचावरती शुभ आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावर यायचं आहे, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा ओरपीच चेंडू ट्रॅव्हल्स खेळ चेंडू हवेमध्ये मिळतोय. शक्यता इथे काय घडलंय तर इथे पा नितीन काथारा ज्याला आपण म्हटलं होतं की कॅच ड्रॉप करतो, आता नितीनने दाखवलं. नितीन आपल्याला शिर्डी ग्रुपकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पा आणि या नितीन मॅच काथारा. जर हिरो कोण असेल ना तर नितीन नितीन काथारा. काथारा. कारण महत्वाच्या विकेट्स प्राप्त करण्यामध्ये नितीनचा खूप मोठा हात आहे. नितीननं या मगाशी- दरम्यान आपल्यामध्ये जबरदस्त व्यक्तिमत्वाचं आगमन होत आहे. प्रभुदास अण्णा भोईर यांचं आगमन होत आहे. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष 40+ एक मोठा सपोर्ट त्यांच्या माध्यमातून मिळतंय. त्याचबरोबर सुरेश शेठ भोईर यांचंही आगमन होत आहे. शंकुनाथ शेठ भोईर, कमलाकर शेठ भोईर, प्रभाकर उलवेकर, अंकुश शेठ भोईर यांचं आगमन होत आहे आणि जयदास शेठ भोईर आणि धनाजी दादा भोईरच ना धनाजी शेठ भोईर यांचे आगमन होते. मग सिनियर प्लेयर प्रभुदास अण्णा भोईर यांचं आगमन होतं आहे. अण्णा यांचं प्रेम 40+ वर नेहमी असतं. गेल्या वर्षी यांच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा फक्त 40+ साठी, त्याच्यामध्ये जेवण पूर्ण, जेवणाचं खर्च आणि फ्रीमध्ये 40+ ला खेळवण्याचा. आणि त्यांनी ते मागच्या वर्षी अनाऊन्सच केलं होतं. ते अनाऊन्समेंट त्यांनी केल्यानंतर आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं आणि 8 संघांना फ्री ऑफ कॉस्ट जबरदस्त आयोजन करून दिलं. असे आमचे जवळचे आणि एकदम जीवलग प्रभुदास अण्णा भोईर यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचे सहकारी यांचंही सहर्ष स्वागत पूर्ण विभागाकडून तुम्हाला मनापासून अभिवंदन. अण्णा
अण्णा म्हणजे प्रेमाने भावाला, मोठ्या भावाला म्हणतो आपण, तेच अण्णा आज आपण पाहतोय. आज पूर्ण विभागावर त्यांचा असणारा जीव. पण अण्णा, आम्ही तुमच्या स्पर्धेची नक्की वाट पाहू की यावर्षी आमच्यासाठी एक स्पर्धा तुम्ही नक्की ठेवाल, कारण दरवर्षी ते आपल्याला प्रेमाने बोलवतात. असे प्रभुदास अण्णा भोईर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पूर्ण विभागाकडून. धन्यवाद. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानं पाहिलं तर आपण अतिशय रंगत प्रकारे मॅच पास होते. विहान खाडेकर वलप विपक्ष आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाडी या दोन संघामध्ये. त्याच्यानं पाहिलं तर आतापर्यंत आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाडी संघाचा धाव फलक पाहिलं तर एकूण धावफलकावर धावा लागल्यात 28 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडे साजिश आहे. पाहिलं तर एक महत्त्वाची सफलता प्राप्त शंकुनाथ गर्गे बाद झाल्यानंतर येत आहेत निलेश शेलके असे एक आघाडीचे फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. त्याने गोलंदाजी मारकर गोलंदाज असेल. यावेळी मात्र नितीन काथारा उर्फ काका म्हटलं तर एक कॅच घेण्यात माहीर आहेत. प्रत्येक कॅच त्याने आज कुठल्याही प्रकारची मिस केलेली नाही आहे. एक जीव लावून ओतप्रोत प्रेम करून एक जीवापाड त्यांनी आज पूर्णपणे या मैदानावर आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू ट्रॅव्हल्स केला. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं दरम्यान इथे एक डाव सहजगत्या दुसऱ्या प्रयत्न परंतु इथे असफल होते. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावाच्या मदतीनं संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगल्या प्रकारचा कमबॅक करणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकानंतर आपण पाहिलं तर 65-60 धावा येणं गरजेचं आहे. इथे कमबॅक करावं गौरी स्पोर्ट्स नेवाडी या संघाला. तर आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये उंची जास्त गाठत आहे. परंतु इथे काय घडलं आहे, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कॅच लपवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथे माझं पुन्हा एकदा महत्त्वाची सफलता बॅक टू पवेलियन. पुन्हा एकदा फलंदाज यावेळी असेल तो म्हणजेच महेंद्र पाटील बॅक टू पवेलियन. आहे नचा बोलवाला नक्कीच पाहिलं तर सांघिक धावसंख्या पाहिलं तर एकूण 30 धावा आणि 30 धावांवर आतापर्यंत त्यांची 2 महत्त्वाची सफलता, 2 गडी बाद होण्यात त्यांना यश आलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज शंकर मस्कर येत आहेत. नवीन फलंदाज इन ॲट 8 नंबरवरती त्यांचं स्थापित केलेलं आहे. पुन्हा गोलंदाज नितीन काथारा उर्फ काका
ज्या काका नावानं आज काकाने सर्वांना चुना लावला आहे गाई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवारी संघाला, कारण त्यांचे ते सल्लागार आहेत आणि सल्लागार असताना त्यांनी त्याला आज चुना लावण्याचा प्रयत्न केला आहे मी म्हणेन. आणि लंका भेदी लंका ढाय असं म्हणतात. नक्कीच आताचा चलो सुरेख चेंडूटा ट्रॅव्हल्स होण्याची शक्यता होती. कदाचित इथे आणि 2 धावा इथे सहजगत्या येत आहेत. 2 धावेच्या मदतीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय हा 32 या धावसंख्येवरती. 32 धावा नक्कीच मोठी धावसंख्या नाही आहे. कुठे धावसंख्येवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न हे फलंदाज करत आहे, गोलंदाज करतायत. नितीन काथारा चांगल्या प्रकारची गोलंदाजी हातात येण्यात पाहिलं तर 4 नंबरवर गोलंदाजी. आत्ताचा चेंडू सुरेख धार देण्याचा प्रयत्न इथे होता. सुंदर गोलंदाजी प्रस्थापित करतोय नितीन काथारा आपल्या गोलंदाजीतून पाहिलं तर. आणि अशा प्रकारे नितीन काथारा आपल्या गोलंदाजी इथे संपुष्टात येते. पाहिलं तर त्यांनी आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात, 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. सुंदर गोलंदाजी नितीन काथारा यांची आपल्या संघासाठी. प्रल्हाद शेठ भोईर पडगे, भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व पडगे यांचं आगमन झालंय. प्रल्हाद शेठ आपण आलात, तुमचं मनापासून धन्यवाद आणि पूर्ण विभागाकडून तुमचं सहर्ष स्वागत. चला जर स्पीडअप करायचंय, स्पीडअप करा आपण. शेवटची वर बाकी आहे, स्पीडअप करायचंय. प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती आहे, कारण आता वेळ खूपच कमी आहे. आपले सर्व मान्यवर सुद्धा आज या मंचावरती लाभलेले आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या आदाई वळप विभाग प्रीमियर लीग 2025 हे पर्व सर्व मान्यवरांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे सहभाग संपन्न केला आहे. सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नितीन काथारा आपण चांगलं परफॉर्मन्स केला आहे, चांगली गोलंदाजी केली, चांगल्या कॅचेस घेतल्या, त्याबद्दल शिर्डी ग्रुपकडनं आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस इथं आलेलं आहे. आपण मॅच संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज असेल यावेळी गोडीराम पाटील वलभगावकरनं हा गोलंदाज खेळतोय, परंतु इथे फलंदाजी कशा प्रकारे होते हे पाहणं गरजेचं आहे. आताचा चेंडू सुरेख गलितच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. पुन्हा एकदा चेंडू नितीनच्या हातामध्ये जातोय, परंतु इथे एकच धाव आणि एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय तो म्हणजेच 33 या धावसंख्येवरती. कमबॅक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत 5वं षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे पाहिलं तर 33 धावा आणि 5वं षटक, म्हणजे अजूनही आपल्याला धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर अजूनही 20-25 धावा येणं गरजेचं आहे. यावेळी चेंडू पुन्हा हलक्या हाताने कडवला. चेंडू गलितच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल्स दरम्यान एक धाव सहजगत्या पूर्ण होतं. दुसऱ्या प्रयत्न करतो, परंतु एकच धाव आणि एका धावेच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. एका धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला तो म्हणजेच 34 या धावसंख्येवरती. संत गतीनं, परंतु इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे, कारण धाव फलकावर पाहिलं तर फक्त 34 धावा. आणि पुन्हा एकदा त्याच गतीने मारण्याचा प्रयत्न, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क होत नाही आहे चेंडूचा. अशा प्रकारे बीट झालेला आहे. पुढील कामगिरी यष्टीरक्षकाने पूर्णपणे निभावली आणि अशा प्रकारे एक डॉट चेंडू ज्याला म्हटलं जातं, एक चांगला चेंडू ज्याला म्हणलं जातं, त्या चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा इथे पाहिलं तर गोलंदाज गोटीराम. आत्ताचा चेंडू इनसाईड एज लागतो, थोडेसे थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव सहजगत्या पूर्ण. एका धावीनं पाहिलं तर धाव फलकावरती एकूण धावा लागल्या 35 धावा यावेळी धाव फलकावरती. नक्कीच सर्वात लो स्कोर म्हणावा लागेल. 35 म्हणजे 35 धावा धावफलकावरती. थोडंसं लो स्कोर जरी म्हटला गेला तरी इथे माझं कमबॅक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोटराम चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु चेंडूचा लय पद्धत मिळत नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित एक धाव पूर्ण आणि एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे 36 म्हणजे 36 धावा धावफलकावरती. अजूनही या स्पर्धेतील या पूर्वार्धातील एक चेंडू बाकी आहे आणि एका चेंडूमध्ये किती धावांचा नंबर येतोय हे पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र चेंडू पॅडला आदळतोय आणि अशा प्रकारे पाहिलं तर एक धावा सहजगत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव आणि एका धावाच्या व्यतिरिक्त काही नाही. एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 37 म्हणजेच 37 धावा धावफलकावरती.
सत्कार करायचा आहे. निलेश शेठ भोईर खिडूपाडा इच्छुक उमेदवार असेल नगरसेवकसाठी. तर पहिला आपण सत्कार करूया प्रभुदास भोईर यांना, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष यांचा आपण अशोक शेठ भोईर आणि निलेश भोईर यांच्या शुभाचे आपण सत्कार करतोय. प्रभुदास भोईर यांना एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सामाजिक कार्य असेल, राजकारण असेल आणि कोणालाही कधीही मदत लागली तर हा व्यक्ती 2 पाऊल नेहमी पुढे असतो. असा व्यक्तीचा आपण इथे यथोचित सत्कार करतोय. प्रभुदास अण्णा भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या विभागासाठी मोठं योगदान नेहमी त्यांच्या माध्यमातून असतं आणि राजकीय क्षेत्र असेल, कोणतेही क्षेत्र असेल, एक मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून. धन्यवाद अण्णा. 2 शब्द नक्कीच बोला, कारण तुमची बाईट नेहमी लोकांना आवडते. त्याच्यानंतर बोलूया मग. ठीक ठीक. याचबरोबर आपण सुरेश शेठ भोईर, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल यांचा आपण सत्कार करतोय. सुरेश शेठ भोईर एक आदर्श व्यक्तिमत्व. अशोक शेठ भोईर यांच्या शुभाचे आपण सत्कार करतोय. एकदा सुरेश शेठसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी प्रभाकर उलवेकर साहेबांना आमंत्रित करेन. एक आदर्श व्यक्तिमत्व खिडूपाडा. तर मी सुनील दादा पाटील यांना आमंत्रित करेन की आपण दादांचा सत्कार करायचा आहे. प्रभाकर शेठ उलवेकर साहेब नमस्कार. प्रमोद भोपी आपण यायचं आहे लगेच. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. रुपेश उलवेकर थांबलेत तुमच्यासाठी. प्रमोद भोपी. याच्यानंतर शंकुनाथ शेठ भोईर खिडूपाडा आपण यायचं आहे. याचा सत्कार करतील विश्वनाथ काथारा नेवाली याच्या शुभाचे आपण शंकुनाथ शेठ भोईर यांचा आपण सत्कार करतोय. शंकुनाथ दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे पूर्ण खिडूपाडा गावाचे सर्व आदर्श व्यक्ती आज इथे उपस्थित आहे. त्यानंतर मी कमलाकर शेठ भोईर यांना आमंत्रित करेन. कमलाकर शेठ भोईर यांचा आपण सत्कार करण्यासाठी आमंत्रित करूया. या विभागाचे खजिनदार अमित कडव यांच्या शुभाचे आपण कमलाकर शेठ भोईर यांचा आपण सत्कार करतोय. एकदा कमलाकर शेठसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात. तुमचं मनापासून स्वागत आहे पूर्ण विभागाकडून. यानंतर एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक जबरदस्त क्रिकेटर. त्यांच्या कालामध्ये एक खुन्नस क्रिकेट आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी असेल त्यानंतर कधीच थांबले नाही असे धनाजी भोईर. हे जेव्हा यांच्या करिअरमध्ये शेवट होते तेव्हा आमची सुरुवात झाली होती, पण आम्हाला नेहमी प्रोत्साहन केलं. एक सिनियर क्रिकेटर आणि जबरदस्त व्यक्तिमत्व धनाजी शेठ भोईर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन. सुनील दादा पाटील वलप यांच्या शुभाचे आपण करतोय सत्कार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपले सिनियर प्लेयर 40+ एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. त्यानंतर अजून एक क्रिकेटर आणि आमचे जवळचे मित्र देवीदास शेठ भोईर. याच्या बॅटिंगला ज्या ज्या वेळेला पडग्या अगेन्स्ट खेळलाय, लेग साईडला जबरदस्त फोर्स याच्या माध्यमातून बघायला मिळायचे. आणि देवीदास म्हणजे खेळताना आपल्या संघाला कसं जिंकवायचं याची स्ट्रॅटेजी नेहमी यांच्याकडे असायची. असं देवीदास शेठ भोईर यांचा आपण यातून सत्कार करतोय. सुनीलदादा पाटील वलभ यांच्या शुभाचे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत देवीदास भोईर यांच्यासाठी. धन्यवाद. त्याचबरोबर अंकुश शेठ भोईर आपण यायचंय. अंकुश शेठ भोईर यांचा आपण सत्कार करतोय. ही क्रिकेटर होते, कारण सिनियर क्रिकेटर असतील कारण आम्हाला माहीत नाही. दादा या. आज क्रिकेट का खेळावं, का फिटनेस का गरजेची आहे यासाठी 40+ उदाहरण दाखवतात आणि त्या 40+ला तुम्ही सर्व लोक सपोर्ट करण्यासाठी आलात, यासाठी तुमचं मनापासून स्वागत. अंकुश शेठ भोईर यांचा आपण सत्कार करतोय. निलेशजी भोईर यांच्या शुभ हातचे आपण त्यांचा सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अंकुश शेठ भोईर साठी. याचबरोबर मोहन शेठ भोईर वलप यांचा आपण सत्कार करतो. माजी सरपंच वलप आणि सुभाष ठाकूर यांचे खूप जिवलग मित्र आणि सर्वांवर आमचे प्रेम असणारे, क्रिकेटवर प्रेम असणारे, नेहमी रेकॉर्ड्स ठेवणारे असे मोहन शेठ भोईर यांचा आपण सत्कार करतोय. निलेशजी भोईर यांच्या शुभ हातचे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मोहन शेठ भोईर वलप यांच्यासाठी. आणि माजी खेळाडू सुद्धा आहेत वलपचे. याच दरम्यान सर्वांचं प्रल्हाद शेठ भोईर आपणही यायचं. एक युवा नेतृत्व प्रल्हाद शेठ भोईर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य पडग्यामध्ये बरेचसे होतात. तुम्ही जर पाहिलं तर हनुमान जयंतीचा प्रोग्राम प्रल्हाद शेठ भोईर यांच्या माध्यमातून खूप मोठ्या जोरात पडग्यामध्ये होतोय.
आणि याचबरोबर विलास शेठ शेळकेसुद्धा आमच्यासोबत आहेत. विलास शेठ शेळके नेहमी वेळ काढून आमच्यासाठी येतात. तर एकदा प्रल्हाद शेठसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस क्रिकेटर आणि जबरदस्त तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि याच दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभुदास अण्णा भोईर यांचं महाराष्ट्र राज्य वाहतूकचे अध्यक्ष यांची आपण एक बाईट घेऊया. कारण यांची बाईट नेहमी महत्त्वाची असते, यांचं मार्गदर्शन नेहमी महत्त्वाचं असतं आणि त्यांची बाईट घेणं खूप गरजेचं आहे. अण्णा तुम्ही पहिलं तर आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. अदय वल्लभ विभाग गुड मॉर्निंग 40+च्या माध्यमातून हा आयोजन नेहमी दरवर्षी होतो आणि तुम्ही दरवर्षी येता. यावेळी आयोजन कसं वाटलं आणि काय मार्गदर्शन कराल पूर्ण 40+साठी? आयोजनबद्दल तर तुमच्या बोलायची गरज नाही, कारण पहिल्यांदा येत नाही आणि तुम्हाला मी असं ओळखत नाही असं काय नाही. सगळे जीवलगत मित्र आणि 40+ त्याबद्दल बोलायची गरज नाही. क्रिकेट घडवणार आहे आता आपण लोक आहेत, बरोबर आहे. आता माझी एक म्हणजे असं एक विनंती आहे तुम्हाला, एक मी सांगतो त्याबद्दल, तुम्ही मला समजून घ्या काय मला बोलायचं आहे ते. पण सगळं पहिले मी तुमचाही आभार मानेन, कारण की तुम्ही जे क्रिकेटमध्ये जे लोकांना घडवताना आम्हाला जे प्रमुख पाहुणे जे असतील आम्हाला तुम्ही जो मान सन्मान देता, ते तुम्ही क्रिकेट ठेवता म्हणून आम्हाला मान सन्मान भेटतो आहे. याच्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानू. त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक अशी टीम आहे आपली, जसं आमच्या गावातली असो, दादा भोईर, रणधीर भोईर असो, निलेश असो, किंवा आमची पूर्ण गावाची टीम असेल, ती लोक पण अशीच मेहनत क्रिकेटच्या मागे मेहनत करतात म्हणून आम्ही गावाचं नाव होतो आहे आणि क्रिकेट दिसतो लोकांना. आणि तुम्ही पण तसेच आहेत. त्याच्यापायी हिरो सौर मॅची होतात. त्याच्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानू तेवढे आमच्या ठिकाणी आहेत. कारण क्रिकेटच घडवणार तुम्ही लोक तर 40+वाले. आता 40+वाले मी एक छोटीशी जिम्मेदारी देणार, ती तुम्हाला बघा माझी पटते का, तुम्ही मला बघा तुम्हाला आवडतं का ती. कारण की आजकाल काय क्रिकेटमध्ये असं झालं की थोडंसं राजकारण चाललेलं आहे. म्हणजे ते टीममध्ये गावागावामध्ये म्हणजे ते मतभेद वाद, ती टीम वेगळी ती टीम वेगळी. पण टीम वेगळी असली तर गाव एक असतो. गाव एक असला तो एक तो जिंकला तर तो काय बोलतो, अरे खिडूपाडा गाव जिंकला किंवा वलवल गाव जिंकला, वलपा गाव जिंकला, असं कोण बोलत नाही की तो गाव जिंकला म्हणून. मग त्या लोकांनी काय विचार करायला पाहिजे की टीम कशी एक होईल, गाव कसं एक होईल आणि ते एक मन कसं होईल. जर एक मन नाही झाले तर बघा आता आपण भारतात एवढं प्रगती होत चाललं आहे का वर्ल्ड कप आपण घेतो आहे. आता आपल्या देशाचं एवढं नाव झालं की महिला पण वर्ल्ड कप घेतला. मग ती कसं घेतला, काय त्यांचं मन विचार एक होतं मग ते जिंकले. मग आपण एक जिम्मेदारी घ्या की असं जर समजा आता आपली बारीक पोरं खेळतात आणि खेळतात सुंदर, पण त्यांच्या मनामध्ये एक राजकारण आहे का ही टीम वेगळं चालतो, तो वेगळा विचार करतो, तो त्याला शिवा घालतो. तेवढ्यापेक्षा ते वेग करता प्रयत्न करूया आपण. आणि कुठे जर आमची गरज लागली तर 100% आम्ही तुमच्याकडे उभे राहू. आणि त्या माणसाला म्हणून तू हे चुकी करू नकोस. आज गाव एक आहे, अख्खा समाज एक होईल, अख्खा क्रिकेट एक होईल, या पद्धतीने आपण चालू आणि त्यासाठी एक मोठीने आपण काम करू. तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. चांगला कार्यक्रम आहे आणि मी सदैव तुमच्या असंच पाठी राहील. हे होते प्रभुदास भोईर अण्णा यांच्या माध्यमातून. विलासजी आपण पण 2 शब्द बोला अशी आमची इच्छा आहे. या 2 शब्द फक्त. धन्यवाद. याच दरम्यान तुमचे सर्व मान्यवरांच्या मनापासून आभार. तुम्ही इथे आलात आणि तुम्ही प्रेम दाखवलं यासाठी मनापासून आभार. खूप मौल्यवान शब्द आपल्याला प्रभुदास अण्णा भोईर यांनी सांगितले की प्रत्येक गावामध्ये क्रिकेट खेळत असताना, ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुम्ही राजकारण बाजूला ठेवा. तुम्ही फक्त गावासाठी खेळा, गावाच्या नावासाठी खेळा आणि असा उदाहरण घडवा की आमच्या गावामध्ये राजकारण जरी असेल पण सर्व लोक आम्ही एकत्रित आहोत. हे चांगलं उदाहरण आणि चांगलं उदाहरण आपण प्रभुदास अण्णा भोईर यांच्या माध्यमातून मिळालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व मान्यवरांसाठी आणि खास करून प्रभुदास भोईर यांना यांच्यासाठी. कारण मौल्यवान शब्द आपल्यापर्यंत आलात आणि याचा विचार नक्की करा. कारण आपल्याला एकत्र राहायचं असेल तर एकजुटी महत्वाची आहे. बाकी कार्य प्रत्येकजण आपल्या परीने करू शकतो. मॅच इज ऑन, लेट्स स्टार्ट. धन्यवाद प्रीतम पाटील. मोहन शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला वल्लभ यांच्यामध्ये 1000 रुपयाचं धनराशी आलेली आहे. सुरेश शेठ भोईर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं मानधन आलेलं आहे अण्णा. आणि त्याचबरोबर प्रभुदास भोईर अण्णा आणि त्याचबरोबर प्रभुदास भोईर अण्णा यांच्या माध्यमातून 5000चं धनराशी आलेली आहे. आणि यावर्षी आपल्याला एक त्यांची टुर्नामेंट भेटीला येईल. ते दादा भोईर आपण बोलून घ्या अण्णांबरोबर. वळूया सामन्याकडे. पुढचा चेंडू या षटकातील ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय सिमरशीकडे. 4 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकतोय. स्कोअर कार्डवर स्कोअर झालाय 10.
मान्यवरांचं आगमन झालं होतं. प्रभुदासांना भुईर आणि सर्व मान्यवर प्रस्थान करत आहेत. आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. मोहन शेठ भोईर वल्लभ यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं आम्ही आदि वल्लभ विभाग प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच प्रभुदास अण्णा भोईर यांच्याकडनं 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. तसेच सुरेश शेठ भोईर किरीपाडा यांच्याकडनं 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. आपल्या मनाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष आभार व्यक्त करत आहोत. तसेच महेश भोईरने पुन्हा एकदा 3 चेंडूमध्ये 3 चौकार लागवलेले आहेत. सुंदर फलंदाजी. तसेच आत्ताच ज्यांचं आगमन झालं होतं ते मात्र प्रभुदास अण्णा भोईर खिळपाडा यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची धनराशी आणि सुरेश शेठ भोईर खिळपाडा यांच्याकडनं 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांच्या मनाच्या अंतकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नाही, प्रीतम म्हटलं की एक जबरदस्त शंकूचा पुढचा चेंडू जबरदस्त घडवला. चेंडू हा पटका कुठला सोगर माहिती आहे? पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू कटवला. चेंडू जातो सीमारेषावर खणखणीत चमचमीत रुपेश उलेकरच्या बॅट मधून आला दमदार चौकार. असताना स्कोर कार्डवर स्कोर झालाय आतापर्यंत पाहायला गेलं तर 24 चेंडू 19 धावांची गरज. मेगा फायनलचा दिवस थोडाच कालावधी बाकी आहे. जरी 24 चेंडू 19 धावांची गरज असली तरी रुपेश उल्वेकर आणि महेश हे 2 खेळाडू असे आहेत ना की चिकाटी आणि जिद्द हेच यशाचे गमक. हे चिकाटी खेळाडू आहेत आणि बऱ्याचशा या ठिकाणी आपण बघतोय ही आदाईवाला प्रीमियर लीग असली तरी इकडे प्रेक्षकांची थोडीशी मांदियाली जास्त वाढत चालली. संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त या ठिकाणी आपण खेळ पाहतो. यस, विकासभाई केणी धरणा यांचं या ठिकाणी आगमन झालं. भाई आपलं हार्दिक सहर्ष स्वागतम. ओव्हर टू सागर. धन्यवाद सत्यवान दादा. पुढचा चेंडू या षटकातील महेश भोईरसाठी चेंडू आणि बघा मैदानाच्या चौफे फटकेबाजी करण्यामध्ये माहेर असणारा हा खारघरचा खेळाडू महेश भोईर आणि त्याला साथ देतोय अध्यक्ष रुपेश उल्वेकर आई पालेश्वरी प्रसन्न पाले बुद्रुक. षटकातील पुढचा चेंडू बघा पुन्हा एकदा चेंडू जातोय तो मात्र सीमारेषेकडे. बिग बॅश मध्ये रवींद्र भोईरने कर्णधार म्हणून रुपेश उल्वेकरची निवड का केली त्याचं प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फलंदाजी आणि सत्यवान मात्र सांगितलं की चिकाटी आहे आणि तशाच प्रकारे दोन्ही फलंदाजी करत आहेत. आता मात्र येणारे चेंडू असतील ते मात्र 22-14 रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक ज्यावेळेला बॅट्समॅन रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेला आपण थोडं यष्टांपासून थोडं लांब राहा. आता बॅट जोरात फिरते. विकास केने धारणा साहेबांचं आगमन झालेलं आहे. सरस स्वागत. षटकातील पुढचा चेंडू
आणि बघा काय टेक्निकल क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि चेंडू हा म्हणता सीमापार. ठणकी सुनो गावलेले आहेत. दोन्ही खेळाडूंना शिर्डी ग्रुप कडून 100 रुपयामध्ये काय होत नाही दादा. बघूया प्राइस वाढलेला आहे 200 रुपयाचं पारितोषिक. आणि स्कोरर आणि समालोचकाला 500. बघा काय आतिषबाजी चालू आहे ते. मात्र 30चं टार्गेट असताना सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय. आता प्रीतम पाटीलकडे एकच टार्गेट उरलंय. एक तर समालोचन करा नाहीतर टाळ्या वाजवा. ना 500 होते दादा सांगतात गजेंद्र. शिर्डी ग्रुप करणं मिळतील काय टेन्शन घेऊ नका. तरी रवींद्र 18 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 4 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 4 धावा 18 चेंडू. बघूया पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू विजय चौकार. अध्यक्ष रुपेश विलेकर